नमस्कार, मी श्रीरंजन आवटे. तुमच्या वर्गामध्ये एक बुरखा घातलेली बाई येते आणि ती अचानक तुकारामाचे अभंग तुम्हाला शिकवायला लागते. तुम्हाला वाटतं हे काय चाललंय? कारण स्वाभाविकपणे बुरखा घातलेली बाई म्हणजे मुस्लिम आणि तिला तर मराठी भाषा येत नसणार. ती चक्क मराठी नव्हे तर त्यातले ही संत साहित्य असेल किंवा व्याकरण असेल हे शिकवायला लागते आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसतो. हो, मी तुम्हाला आज सांगतोय ते एका अशा बाईविषयी ज्या बाईंनी वयाच्या 101 वर्षापर्यंत मराठीसाठी साधना केली, मराठी व्याकरण शिकवलं. त्या यास्मीन शेख यांच्याविषयी. प्राध्यापक यास्मीन शेख यांचं काल निधन झालं आणि प्राध्यापक यास्मीन शेख यांच्याविषयी जेव्हा मी वाचू लागलो, अभ्यासू लागलो, म्हणजे खरं म्हणजे अनेक वर्ष त्यांचं काम अवघा महाराष्ट्र पाहतो आहे, समजून घेतो आहे आणि समृद्ध होतो आहे. यास्मीन शेख या मूळच्या बेने इस्रायली ज्यू, त्या मुस्लिम नाहीत, त्या बेने इस्रायली ज्यू. बेने इस्रायली म्हणजे काय त्याच्याकडे मी येतो, पण मुळात ज्यू हा जो धर्म आहे या धर्माची फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जर जगभरातले वेगवेगळे धर्म पाहिले, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे सगळे, त्याच्यामध्ये सर्वात कमी म्हणजे जवळपास मी सांगेन तुम्हाला 0.2-0.25 एवढं कमी प्रमाण असलेलं म्हणजे त्यांची लोकसंख्या आहे असे हे ज्यू लोक. पण सरप्राइझिंगली, आश्चर्यकारकरित्या या धर्मियांमधले बहुसंख्य लोक हे अतिशय प्रतिभावान होते असं आपल्याला दिसतं. म्हणजे अगदी कार्ल मार्क्स असेल की ज्यानं जगामध्ये किती मोठा बदल घडवून आणला हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, किंवा सिगमंड फ्रॉइड असतील, अगदी आत्ताचा मार्क झुकरबर्ग असेल, हे सगळी मंडळी जी आहेत, म्हणजे जवळपास 900 लोकांना नोबेल मिळालेला आहे. त्याच्यापैकी 20% लोक हे ज्यू आहेत, नोबेल विजेते. म्हणजे ज्या धार्मिक समुदायाची लोकसंख्या ही अवघी 0.225 वगैरे असेल साधारण, त्यांचं नोबेलच्या ह्याच्यामध्ये मात्र प्रमाण हे जवळपास 20%च्या आसपास आहे. तर आपलं कल्पना आहे की पॅलेस्टाईन आणि इस्रायल हा जो सगळा संघर्ष आहे, हा संघर्ष खूप काळापासूनचा आहे आणि तर तिथे जे धार्मिक आधारावरनं होणारा जो छळ आहे, त्या छळाला कंटाळून काही मंडळी ही तिथून निघाली, पॅलेस्टाईनमधून बाहेर पडली आणि त्यातली एक जे जहाज आहे ते एका समुद्र किनाऱ्यावरती धडकलं. तो समुद्र किनारा होता अलिबाग जवळचा आणि तिथे त्या जहाजावरचे अनेक लोक हे मरण पावले, पण त्यातली 7 जोडपी जी होती ती जिवंत राहिली. त्या 7 जोडप्यांमधून हळूहळू हा जो ज्यू समुदाय आहे तो भारतामध्ये वाढला. तर हा जो समुदाय आहे तो बेने इस्रायली ज्यू, ही एक म्हणजे जवळपास 2000 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे असं सांगितलं जातं. आणि पुन्हा अलिबाग हे नाव पडण्यामागं सुद्धा अली हा एक ज्यू धर्मीय श्रीमंत मनुष्य हा त्या भागात राहत होता, तिथपासून हे अलिबाग आलं असं सुद्धा सांगितलं जातं. तर मुद्दा असा की इथे हे बेने इस्रायली ज्यू कुटुंब जे आहे त्या कुटुंबामध्ये यास्मीन शेख यांचा जन्म झाला. आता यास्मीन शेख हे त्यांचं मूळचं नाव नव्हतं, त्यांचं नाव होतं जेरुशा रुबेन, हे त्यांचं मूळचं नाव. आणि त्यांचे वडील हे सरकारी नोकरीत होते, बांधकाम विभागामध्ये होते, त्यामुळे अनेक ठिकाणी त्या फिरल्या. म्हणजे नाशिकमध्ये त्यांचा जन्म झाला, पंढरपूरला त्या शिकायला होत्या, नंतर सप महाविद्यालयामध्ये त्या शिकायला होत्या. पंढरपूरमध्ये जेव्हा त्या विठ्ठल मंदिरामध्ये गेल्या तेव्हा जेरुशा रुबेन हे नाव सांगितल्यानंतर त्यांना प्रवेश दिला गेला नाही. तुम्ही ज्यू धर्मीय आहात, तुम्ही वेगळ्या धर्माचे आहात हे लगेच नावावरनं कळतंय म्हटल्यानंतर त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारला गेला. पण तरीही त्यांच्या मनामध्ये कुणाही विषयी द्वेष नव्हता, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. पुढे त्या सप महाविद्यालयामध्ये म्हणजे SP कॉलेजमध्ये शिकत होत्या. त्या महाविद्यालयामध्ये शिकत असताना त्यांना ज्यांचं मार्गदर्शन लाभलं ते प्राध्यापक कोण असावेत तर श्रीम माटे, उपेक्षितांचं अंतरंग मांडणारे श्रीम माटे. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी तिथे BA पूर्ण केलं आणि MAच्या वेळेस त्या एकदा वसंत कानेटकरांना भेटायला गेल्या आणि त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. तर त्या तिथं भेटायला जेव्हा गेल्या जेरुशा रुबेन, तर त्या भेटायला गेल्यानंतर
म्हणजे त्या आसपास नेमका पाऊस खूप होता, पण त्यांना काही संदर्भ ग्रंथ हवेच होते आणि त्याच्याकरता म्हणून त्या तिथं पोहोचल्या. तेव्हा वसंत कानेटकर आपल्याला माहिती आहे की रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळाला मृत्यू, अशी अतिशय प्रसिद्ध नाटकं ज्यांची आहेत ते वसंत कानेटकर. त्यांना फार विशेष वाटलं की ही विद्यार्थिनी आवर्जून मला भेटायला आली, तिला हे संदर्भ पुस्तकं हवीच आहे. त्यामुळे त्यांना खूप विशेष वाटलं आणि त्यांच्या वसंत कानेटकरांच्या माध्यमातूनच डॅडी शेख असं ज्यांना म्हटलं जायचं, हे जे सद्ग्रस्त आहेत, त्यांची भेट ॲक्च्युली यांच्यामुळे कानेटकरांमुळेच यास्मिन यांची झाली आणि नंतर त्यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. हे जे अजीज शेख आहेत, डॅडी शेख आहेत, तर त्यामुळे त्यांचं नाव, त्याच्यानंतरचं नाव झालं यास्मिन शेख. पण हे यास्मिन शेख झालं, काही काळ त्यांनी बुरखा वगैरे सुद्धा घातला, पण त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही. त्या म्हटल्या मी ज्यूच आहेत आणि मुळामध्ये म्हणजे मी मानवतावादी आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्या सायनला शिकवत होत्या. बाबासाहेब आंबेडकरांनी जे कॉलेज स्थापन केलं ते औरंगाबादमधलं मिलिंद कॉलेज, तिथं त्या शिकवत होत्या आणि नंतरच्या काळामध्ये रिटायर झाल्यानंतर त्या सियाक जी आहे किंवा स्पर्धा परीक्षांचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता त्या शिकवत होत्या. म्हणजे जवळपास 60-70 वर्षांचा कालखंड जर तुम्ही पाहिलात तो त्यांनी मराठीसाठी अक्षरशः खर्ची घातलेला आहे. मराठीसाठी अत्यंत महत्त्वाचं असं योगदान त्यांनी दिलेलं आहे. व्याकरण तज्ज्ञ म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्या जेव्हा शिकवत होत्या तेव्हा त्यांचे सहकारी कोण असावेत तर विंदा करंदीकर, श्रीपू भागवत. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा की श्रीम माटे शिकवायला असतात, वसंत कानेटकर लग्नामध्ये मध्यस्थी करता, श्रीपू भागवत आणि विंदा करंदीकर हे त्यांचे सहकारी असतात. अशा प्रकारच्या वातावरणामध्ये यास्मिन शेख यांनी स्वतःचं आपलं जे नाव किंवा आपला ठसा जो उमटवला तो व्याकरण तज्ज्ञ म्हणून. मराठीमधलं त्यांची जी 2 महत्त्वाची पुस्तकं आहेत, मराठी लेखन मार्गदर्शिका आणि मराठी शब्दलेखन कोश. या मराठी शब्दलेखन कोशामध्ये जवळपास 19,000 शब्द आहेत आणि हे सगळं व्याकरणाच्या अनुषंगाने 1960 पासून जे अनेक नियम बदलले त्या अनुषंगानं सगळ्यात महत्त्वाचं योगदान जर कोणाचं असेल तर ते यास्मिन शेख यांचं आहे. आमचा मित्र सुशील धसकटे यानं व्याकरणाच्या अनुषंगाने त्यांचं नेमकं जे काम आहे ते ह्या सगळ्या एकूण आजवरच्या मराठी भाषिक, ज्याला कार्यात्मक व्याकरण वगैरे म्हटलं जातं, त्याच्यामध्ये नेमकं त्याचं स्थान काय या अनुषंगाने त्यानं एका ब्लॉगमध्ये लिहिलेलं आहे. आणि भानू काळे अंतर्नाथचे संपादक यांनी त्यांच्यावरती सविस्तर लेख लिहिलेला आहे. अंतर्नाथचं बरंच काम या यास्मिन शेख करत असत. व्याकरण सल्लागार नावाचं एक पोस्टच, एक पदच तुम्ही जर पाहिलं तर त्या अंतर्नाथच्या मासिकामध्ये सुद्धा असायचं. आणि त्यांनी जो लेख लिहिला आहे, मला वाटतं साधारणपणे त्यांना 100 वर्ष जेव्हा पूर्ण होणार होती, 1925चा त्यांचा जन्म, त्या आसपासचा त्यांचा जो लेख आहे, तर त्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलं की त्यांनी जेव्हा 90 पूर्ण केली यास्मिन शेख यांनी, तेव्हा दत्तप्रसाद दाभोलकर जे आहेत ते आले आणि त्यांनी सातारचे कंदी पेढे आणले होते, 90 कंदी पेढे. आणि ते म्हटले की 90 तो सिर्फ झांकी है, सेंचुरी अभी बाकी है. आणि तुम्हाला गंमत वाटेल पण ज्या प्रकारे बाईंनी संपूर्ण आयुष्य अतिशय आनंदानं, अतिशय ज्याला म्हणता येईल की कुठलाही मनामध्ये किलमिश न ठेवता, वेगवेगळ्या धर्मियांच्या प्रती असणारा त्यांचा सहभाव, सद्भाव, म्हणजे एकदा त्या बसनं जात असताना त्या मुस्लिम आहेत, म्हणजे शेख हे आडनाव आहे म्हटल्यानंतर त्यांना जी अतिशय अपमानास्पद वागणूक मिळाली तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष नव्हता, कुठल्याही प्रकारचा राग नव्हता, असूया नव्हती. मला असं वाटतं की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे व्याकरणाच्या अनुषंगानं सुद्धा त्यांनी जे काम केलं ते अतिशय मूलभूत अशा प्रकारचं आहे की मराठी भाषेवरचं अपरंपार असं प्रेम आपल्याला यास्मिन शेख यांनी केलं असं दिसतं. म्हणजे एक फार प्रसिद्ध प्रसंग आहे की जनगणनेची नोंदणी करण्याकरता एक मनुष्य त्यांच्या घरी आला आणि त्याने पाहिलं की यांनी तर आपली मातृभाषा मराठी लिहिलेली आहे. त्यावरती तो म्हटला की नाही, तुमची भाषा तर उर्दू असली पाहिजे. ते म्हटलं यास्मिन शेख हे नाव आहे म्हणून लगेच मी फक्त उर्दूच बोललं पाहिजे, हा काय प्रकारचा विचार आहे. आणि त्याने सांगितलं की मी मराठीच आहे, मराठीवरती निस्सीम अशा प्रेम करणाऱ्या यास्मिन शेख. त्याच्यामुळे मला फार गंमत वाटली त्यांचं सगळं हे अनुभवत असताना. म्हणजे पहा की त्या बेने इस्राईल हा शब्द सुद्धा हिब्रू भाषेतला आहे, तर त्याचा अर्थ इस्रायलची लेकरे, या ज्यू धर्मातल्या, लग्न केले का मुस्लिम माणसाशी,
आणि आयुष्यभर काम केलं मराठी व्याकरणावरती आणि मराठीवरती प्रचंड प्रेम केलं. म्हणजे त्यांना अगदी श आणि श, आता मला सुद्धा त्याचा उच्चार जमत नाही, की जो पोटात ज्याचा आपण हे करतो ना, म्हणजे षटकोनाचा जो आहे तो आणि शहामृगाचा श जो आहे त्याचे उच्चार हे कसे असले पाहिजेत, अनेक बाबतीमध्ये त्यांनी, आणि अमुक प्रकार शब्द का लिहिला गेला पाहिजे याचं सगळं जे तर्क जो आहे तो तर्क त्यांनी वापरला. आणि हे करताना जो स्वाभाविकपणे असं होतं की अरे तुम्ही शुद्ध अशुद्ध असं करून जे हे केलं जातं, काय म्हणून त्याला आपण कमी लेखलं जातं, असा प्रकार यास्मिन शेख यांनी कधीही केला नाही. मला वाटतं ही खूप महत्त्वाची, खूप मूलभूत अशा प्रकारची गोष्ट आहे. कारण अनेकदा होतं असं की भाषिक शुद्धता, मुळात शुद्ध आणि अशुद्ध असं भाषेमध्ये काहीही नसतं. याच्यामध्ये केवळ लेखन नियम असू शकतात, प्रमाण भाषा असू शकते, आणि प्रमाण भाषांमध्ये तुम्हाला जेव्हा लिहायचं असतं तेव्हा तुम्हाला व्याकरण नीट माहिती पाहिजे. त्याच्यामुळे असं एक ज्याला म्हणता येईल की भाषेचा अतिशय सूक्ष्म असा अभ्यास असतानाही त्यांचा दृष्टिकोन हा अभिजनवादी नव्हता, तर तो एकूण भाषा आपली कशी पसरवता येईल आणि अधिक चांगल्या प्रकारे लोकांना कसं ते समजेल अशा प्रकारचा होता. मला असं वाटतं की ही उदार दृष्टी, सर्वसमावेशक दृष्टी हे यास्मिन शेख यांचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे विचार करा तुम्ही, 101 वर्ष त्यांनी पूर्ण केली या जून 2026 मध्ये, आणि 102 वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलं, आणि आत्ता कालच त्या गेल्या. इतकं समृद्ध अशा प्रकारचं त्यांचं आयुष्य आहे. आणि मी सहज म्हणून आज पेपर चाळत होतो तेव्हा पाहिलं, लक्षात आलं की त्यांच्या दोन्ही मुलींनी वेगवेगळ्या जाती धर्मातल्या पुरुषांशी लग्न केलेलं आहे. म्हणजे एकाच घरामध्ये ज्यू, मुस्लिम, सिंधी, ब्राह्मण, हिंदू वेगवेगळ्या धर्मांचे लोक आहेत. आणि मला असं वाटलं की खरं म्हणजे यास्मिन शेख यांनी भाषेचं व्याकरण सांगता सांगता भारतीय समाजाचं व्याकरण जे आहे ते सांगितलं. ते काय आहे? ते बहुसांस्कृतिकतेचं आहे, ते गंगा जमनी तहजीबचं आहे, ते विंदा करंदीकरांनी ज्या भाषेत म्हटलं की रक्ता रक्ता तिला कोसळतो भिंती, मानवाचे अंती एक गोत्र. मला असं वाटतं की यास्मिन शेख यांचं हे जे काम आहे ते फार मूलभूत अशा प्रकारचं काम आहे. आणि व्याकरण तज्ज्ञ म्हणून, भाषा तज्ज्ञ म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे ते आपण अभ्यासू. पण त्यांच्या जीवनामध्ये जे बहुसांस्कृतिकतेचं व्याकरण आहे त्यातून भारतीय समाज घडलेला आहे, ती खरीखुरी आयडिया ऑफ इंडिया आहे. अतिशय समृद्ध असं जीवन जगून अतिशय मूलभूत अशा प्रकारचं योगदान देणाऱ्या यास्मिन शेख यांना मी मनापासून अभिवादन करतो.